तिला महत्त्वाची घडामोड आहे। आजचा दिवस अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आणि त्यामुळे बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप आणि शिवसेना युतीची खलबत होत आहे। मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खलबत झाली आहे। माजी खासदार राहुल शेवाळे, निरंजन डावखरे बैठकीला उपस्थित होते। मनपा निवडणुकीच्या अनुषंगानेच मॅरेथॉन बैठका होत आहेत। बंडखोरी आणि नाराज उमेदवारांच्या माघारी संदर्भात चर्चा होतीये। महायुतीचे आमचे उमेदवार आहेत, त्याच्यामध्ये जे आमच्याही पक्षाचे आणि त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार जे मत त्यांच्याकडचे जे लोक आहेत त्यांनी जे अपक्ष फॉर्म टाकलेले आहेत त्यांचे फॉर्म विड्रॉवल संदर्भात त्यांनी काही लोकांशी विनंती केली, आम्हीही काही आमच्या लोकांशी विनंती केली। या संदर्भातली खरं तर काम या इकडे चालू होतं। युती झालेली आहे, युतीमध्ये उभं राहण्याने काही हासिल होणार नाही याची आम्हाला त्यांना जाणीव पण करून देतोय। कार्यकर्त्यांचं पण नुकसान होऊ नये आणि युतीचंही नुकसान होऊ नये या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत। कार्यकर्त्यांना पण आव्हान आहे की त्यांनी सारासार विचार करावा। तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निकालाआधीच महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। भाजपचे 5 तर शिंदेंचे शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत। अर्ज मागे घेण्याआधीच कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुती फ्रंट फूटवर आली आहे। तर मंदा पाटील, ज्योती पाटील, रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर हे महायुतीचे उमेदवार आहेत जे बिनविरोध केडीएमसी मध्ये विजयी झालेत। रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, हर्षल मोरे हे उमेदवार सुद्धा बिनविरोध निवडून गेलेत। बिनविरोध निवडून दिला आणि आमच्या खासदारांनी जी कामं करून दिली त्यामुळे संपूर्ण त्यांच्या मतदारसंघ जेवढा पण अंबरनाथ, बदलापूर, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण या भागामध्ये जी कामं आहेत सगळ्याच जनतेच्या लक्षात आलेल्या आहेत। आज तर आम्ही 4 जण निवडून आलो, उद्या बघा चित्र अजून वेगळं असेल, अजून आमचे बिनविरोध निवडून येतील। अजून आम्ही 4ही बिनविरोध निवडून आलो आहे। ह्याच्या मागचं खरं जर श्रेय असेल ते आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांना जातं। आम्ही नगरसेवक, कोरोना काळापासून नगरसेवक नसताना देखील कुठल्याही कामासाठी कधी आम्ही गेलो तर त्यांनी आमची कधीच निराशा नाही केली आणि आम्हाला वेळोवेळी कोरोना काळापासून आतापर्यंत निधी उपलब्ध करून दिला आणि प्रभागात भरपूर कामे केलेली आहेत। त्यामुळे कुठलीही भीती अशी मनामध्ये नव्हती। तर महापालिका निवडणुकीत आतापर्यंत 20 उमेदवार बिनविरोध निवडून गेलेत आणि यात भाजपचे सर्वाधिक 10 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। तर महापालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत 20 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। त्यात 10 उमेदवार सर्वाधिक 10 उमेदवार भाजपचे आहेत। त्याखालोखाल शिवसेना शिंदे पक्षाचे 7 उमेदवार आहेत। त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। तर मालेगावात इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध विजयी झालाय। तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून गेलेले आहेत। अहिल्यानगर मधलं हे चित्र आपण पाहतोय।